टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय रामदासजी आठवले साहेबांचं स्वागत करते. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. स्टेजवरती कुणी यायचं नाही, बाकीच्यांनी खाली थांबायचं. सर्वांना विनंती. आपण खाली यायचं आहे. थोडस मीडियाच्या लोकांना विनंती. देवचंद अंबादे अमृत महोत्सव गौरव समितीच्या वतीनं या ठिकाणी आज भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंत्री असलेले आपल्या सर्वांचं आधारस्थान आदरणीय रामदासजी आठवले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचंय. मीडियाच्या लोकांना प्लीज जरा थोडस प्लीज जस्ट कॉपरेटर्स थोडस मागे चला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि नंतर आदरणीय आमदार गणपत शेठ गायकवाड यांना विनंती करतो, त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कल्पनाताई सरोजा आणि गणपत शेठ गायकवाड यांनी 2 वर्ष 11 महिने 17 दिवसात ज्यांनी या देशाची घटना लिहिली आणि सर्वांना समता बहाल केली, त्या विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतायत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. एक पूजा सकता है कौन जिसका हामी हो रामदास आठवले और गणपत शेठ गायकवाड पद्मश्री कल्पनाताई सरोज उसको मिटा सकता है कौन. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मी सर्वांना विनंती आहे, करोनाच्या मुळे आपण मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि कृपया सहकार्य करा. या देवचंद अंबादे अमृत महोत्सव गौरव समितीचे, त्याचप्रमाणे अण्णासाहेब रोकडे अध्यक्ष आहेत. माननीय आठवले साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. VP सिंग साहेब या ठिकाणी आले होते. त्यानंतर कल्याणला 90च्या दरम्यान दलित साहित्य भरवलं होतं. त्या ठिकाणी आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांचे उद्घाटक होते. आणि किरण नसताना केवळ इच्छाशक्तीच्या जोरावरती त्यांनी आपली यशाची शिखर पादाक्रांत केलेली एक पॅन्थर ते आतापर्यंत देवचंद अंबादे यांनी काम केलेलं आहे. त्यांनी शैक्षणिक संस्था काढलेल्या आहेत. अशा विनोदी व्यक्तिमत्व आणि त्यांच्या 75व्या अमृत महोत्सवी सोहळ्याला या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात. सर्वांनी थोडंसं शांततेचं सहकार्य दिलं तर बरं होईल. मी एवढंच म्हणतो तुमच्यासाठी की मंजिले मेले ना मेले ये तो मुकद्दर की बात है. मंजिले मेले ना मेले ये तो मुकद्दर की बात है. हम कोशिश भी ना करें तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है, उसको सैनिटाइजर, मास्क और सोशल डिस्टेंसिंग से संभालो. हराना तो है कोरोना महामारी को, फिलहाल सावधानी से खड़े रहना सीख लो. शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना अभिवादन करून या ठिकाणी या कार्यक्रमास आदरणीय सर्वांचे लाडके नेते, खासदार, मंत्री, आयुष्यमान रामदासजी आठवले साहेब उपस्थित राहिलेले आहेत. या कार्यक्रमात सर्वांचे लाडके नेते आमदार आमचे गणपती गायकवाड उपस्थित आहे. त्याचप्रमाणे कल्पना सरोज आहे, तसेच
पनवेलचे उपमहापौर गायकवाड उपस्थित आहेत आणि ज्यांना महाराष्ट्र सरकार दिल्लीने राष्ट्रपती पुरस्कार दिलेला आहे ते घेते सर उपस्थित आहेत. जमलेला माझ्या माता आणि बंधू बहिणींनो, या ठिकाणी भाषण करताना माझं हृदय भरून आलेलं आहे, मन भरून आलेलं आहे. मी देवचंद अंबानीच्या बद्दल काय बोला आणि काय नाही हा सुद्धा माझ्याकडे प्रश्न पडले. या कल्याण शहरामध्ये आज ज्या वेळेला जात धर्म पक्ष न पाहताना आम्ही कामं करत होतो, कामं करत असताना निम्या जाती धर्माचे लोक होते. त्यावेळेला जातीयता इतकी जास्त होती, आज ती जातीयता आमच्या प्रयत्नाने कमी झाली आणि कमी झाल्यानंतर आज अंबादेच्या बद्दल अंबादे एक होतकरू चांगला कार्यकर्ता आहे. अंबादेच्या बद्दल बोलताना मला काही शब्द बोलणं अतिशय गरजेचं आहे. ज्या वेळेला अंबादे या ठिकाणी 1977 साली आले आणि आल्यानंतर पहिला प्रथम जे माझ्याकडे त्यावेळेला मी नगरपालिकेत पॅन्थरचा नगरसेवक होतो आणि नगरसेवक असताना माझ्याकडे संपूर्ण ठाणे जिल्हा कल्याणची संपूर्ण जबाबदारी ते लोकांना जवळ घेत होते. जी नागपूरची मंडळी, नागपूरला कॉलेज नव्हतं पूर्वी, पुढे कॉलेज नव्हते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद या ठिकाणी सर्वांसाठी कॉलेज काढलं होतं आणि त्या कॉलेजचे हे नागपूरचे, खानदेशचे, सोलापूरचे विद्यार्थी तिथे ग्रॅज्युएशन होऊन मुंबईला आले. असं आहे इकडे शिवसेना, इकडे काँग्रेस, इकडे राष्ट्रवादी, आमचे आमदार भाजपचे. अरे मी सर्व लोक मला तुमच्या कार्यक्रमाला बोलवतात, उद्घाटनाला बोलवतात, त्याच्या वेळेला अन्न तुमच्या बरोबरच जात असतो. मला सगळीकडे बोलवतात, त्यामुळे ते काय राग कोणी मानू नका. आमदार पासून खासदारांना माझी विनंती आहे की माझ्याबद्दल कोणी राग मानू. या इलेक्शन असेल त्यावेळी गोष्टी बघून अंबादेचा सत्कार आम्ही काय करतो. अंबादे कसं आहे, जसे जसे त्याला भेटतील लोक कोणी धाब्यावर घेऊन जाणार, कोणी हॉटेलला घेऊन जाणार, त्याप्रमाणे आठवले म्हणजे अंबादेचे संबंध राहत असे. पण अंबादेंनी जे कार्य केले त्या विरोधकांना जबाब आहे. माझा उत्तर आहे, अंबादे साहेब ऐका, अंबादे हे तुमचे खास मानसपुत्र ज्यांनी तुम्हाला मानलेले आहे. सविता आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आठवलेंना मानसपुत्र मानलेले आहे आणि माईसाहेब आंबेडकरांचे पुस्तक या अंबादेने छापून समाजाला दाखवले. माईसाहेब आंबेडकरांनी बाबासाहेबांच्याला किती सहकार्य दिलेले आहे. हा एक ग्रंथाचा इतिहास आहे म्हणून त्याचा सत्कार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकार संघटनेद्वारे संघर्ष करा अशा पद्धतीचं सांगितलं होतं. आणि या अंबादेने ती शाळा काढलेली आहे आणि बेवड्यांना त्याच्या पितरांना अंबादेला सरकार काय सत्कार करतात. आणि तुम्ही जरी बेवड्यांना कधी बागाडी काढली का, अंबादेने ते केलं आहे ना, शाळा काढल्या आहे, संस्था काढली म्हणून त्यांचा सत्कार केला. अजून एक महत्वाचं आहे, अंबादेने 4 साहित्य संमेलन घेतले. तुम्हाला सर्वांना विश्वासात, आम्हाला विश्वासात घेऊन. अरे तुम्ही एकही झाले अंगणवाडीने काढली, एखादी मंडळ काढले नाही. आणि अंबादेने एवढं मोठं साहित्य संमेलन काढलं. त्याला राष्ट्रपती, त्याचे पंतप्रधान त्यांना VP सिंगला बोलवलं. या देशामध्ये जे अंबादेने चांगलं काम केलं ठाणे जिल्ह्यात, म्हणून आम्ही त्यांचा सत्कार करत आहे. अरे आठवले साहेबांचे फोटो नाही, काही नाही. अरे आठवले साहेब या कल्याण ठाणे जिल्ह्यामध्ये लोकांच्या मनामध्ये म्हणून झालेला आहे. फोटो सगळे नका बोल. चिरंतन कोण आहे तुम्ही काळजी करा. मला कोणी शिकवाय नका. माझ्या नादी कोणी लागत तुम्ही हात करणार आहे. म्हणून अंबादेचा सत्कार लोकांनी सांगितलं मला, अण्णा तुम्ही रिटायर व्हा. मी रिटायर झालेलेच आहे. या पोलीस स्टेशनला या इकडे तिकडे
ज्या वेळेला प्रसंग येतात मी आजारी असतो, घरात मयत असलं तरी पोलीस स्टेशन कलेक्टरला लोकांसाठी जातो. मी माझा घरातला कार्यक्रम बाहेर ठेवतो, म्हणून लोकांचं प्रेम माझ्यावर आहे. आणि मी आठवले साहेबांच्या बरोबर आहे. आणि जाता सांगतो, अण्णासाहेब रोकडेची ट्रस्टी काही लोकांनी काढलेली आहे. मी मेल्यानंतर माझं नाव ती ट्रस्टी ठेवणार आहे. आणि मेळाची विभाग इथे अटक झालं तरी चालेल. जय भीम जय भारत. त्यांचा 75वा वाढदिवस आपण साजरी करतो. त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतोय आणि जास्त वेळ न घेता इथे थांबतो. जय भीम जय गुरु जय भारत. रामदासजी आठवले ज्यांचा आज 75वा वाढदिवस आपण साजरा करतो ते असे अंबादेजी, अण्णा रोकडेजी, प्रल्हाद जाधवजी, आमदार गणपत गायकवाडजी, पनवेलवरून आलेले जगदीश गायकवाडजी आणि सर्व मान्यवर. आज खऱ्या अर्थाने अंबादेजींचा जो 75वा वाढदिवस आहे, मी तर म्हणेल त्यांनी 100वी गाठावी. त्यांनी आणि अण्णांनी दोघांनी 100वी गाठावी आणि आपण सर्वांनी मिळून त्यांची 100वी जर आम्ही जगलो वाचलो तर. कारण आजची परिस्थिती इतकी काही बरोबर नाही आहे, तरी देखील मी असं म्हणेल की त्यांनी 100 वर्ष खरोखरच जगावं, कारण त्यांची समाजाला गरज आहे. अंबादेजीच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी जेव्हा कल्याणला इथे आले तर आज जसं जगतापजींनी सांगितलं की मी काय काय करते, मला उद्योग आणि ट्रेड मध्ये ज्या पद्धतीने मला पद्मश्री मिळालेली आहे, ज्या समाजामध्ये कधी येजा करतात म्हणजे आपल्याला जेवण नशिबात नसेल, उद्योग फार लांबची गोष्ट आहे, राहायला घर ढंगाचे नसतील, अशा समाजातून आलेल्या एका महिलेला उद्योग आणि ट्रेड मध्ये जर पद्मश्री मिळत असेल तर खरोखरच माझ्यासाठीच नाही तर समाजासाठी सुद्धा मोठी गोष्ट आहे. परंतु इथे पोहोचण्यासाठी मला ज्या ज्या लोकांची मदत झाली, मी कल्याणला आले, अकोल्यावरून मी विदर्भाची राहणारी, अकोल्यावरून आले जेव्हा मी अशीच काही 14-15 वर्षाची इथे होते त्यावेळेस मी इथे आले. परंतु जेव्हा अण्णा रोकडे आहेत, देवचंदजी अंबादे आहेत, बीजी पवार आहेत, ह्या सगळा ग्रुप जेव्हा काम करत होता चळवळीमध्ये आणि आमचे रामदासजी आठवले, तर ह्या लोकांबरोबर काम करत असताना मला सुद्धा समाज कार्याची ओढ लागली. मी सुद्धा चळवळीमध्ये काम करत राहिली आणि असंच काम करत असताना एक प्लॉट माझ्याकडे आला. आणि कारण नुसतंच चळवळीमध्ये काम करायचं नाही तर आपण आधी मजबूत झालो पाहिजे, कारण आपण जेव्हा मजबूत होणार नाही तर आपण समाजाला कसं मजबूत करणार, समाजाला आपण कसं देणार, त्याच्यासाठी आपल्याला आपण मजबूत केलं पाहिजे. म्हणून मी 50,000चं लोन घेतलं, बिझनेस केला, बिझनेस माझा स्टार्ट झाला. पण असंच करत असताना अंबादेजीच्या बरोबर म्हणजे मी काम करतच होते. बरेच आम्ही संमेलन केलेत, साहित्य संमेलन केलं, त्याच्यामध्ये व्हीपी सिंग वगैरे आले. 3 दिवस ते साहित्य संमेलन होतं, तर लोकांना ते एवढं आवडलं होतं की लोक घरी जायला मागत नव्हते, तिथेच कल्याणमध्ये राहत होते. तर असे बरेच म्हणजे जवळपास 2000 मला वाटते 6 पर्यंत आम्ही खूप सारे असे कार्यक्रम केले. दादरला असतील, कल्याणला असतील, मुंबईला असतील. तेवढंच नाही तर माई आंबेडकरांबरोबर त्यांनी माझी ओळख करून दिली. माई आंबेडकरांची सेवा करण्याचा मला मौका मिळाला. चिवरदान असेल, भोजनदान असेल, हे सगळे कार्यक्रम आम्ही सोबत करत असू. पण हे सगळं करत असताना जेव्हा बिझनेस मध्ये मी आले तर मी एक प्लॉट घेतला इथेच कल्याण कोळशेवाडीमध्ये. आणि कल्याण कोळशेवाडीमध्ये प्लॉट घेतला तो थोडासा यांचा अंबादेजींचाच होता खरा म्हटला तर, पण त्याच्यामध्ये खूप सारे असे प्रॉब्लेम्स होते गव्हर्नमेंटचेच. त्याच्यावर पूल होतं, त्याच्यावर सिलिंग होतं आणि ते सगळं निघत नव्हतं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होते. ते विकता येत नव्हतं किंवा डेव्हलपही करता येत नव्हतं. तर ते माझ्याकडे आले, काहीतरी 2.5 लाख रुपयाला त्या प्लॉटचा सौदा झाला. 1 लाख रुपये देण्यात आले आणि 1.5 लाख रुपये नंतर देईल म्हणून सांगितले. मी त्याचं पूल काढलं, त्याचं सिलिंग काढलं. हे सगळं करत असताना 1.5-2 वर्ष माझे गेले. आणि ते झाल्यानंतर जेव्हा प्लॉट डेव्हलप करण्यासाठी मी प्लॅन पास केला आणि तिथे बोर्ड लागला कल्पना बिल्डर्स अँड डेव्हलपरचा, तर काही विघ्न संतोषी लोकांना हे पटलं नाही. कारण त्यांना एकतर हे वाटलं की ही बाहेरून आलेली, म्हणजे बाहेरून म्हणजे कुठून, विदर्भातून आलेली महिला मुंबईमध्ये येते आणि तेही एक महिला ही कशी काय म्हणजे बिल्डर बनू शकते. तर
अंबादेजीने ते सगळं ऐकलं आणि त्यांना ते कुठेतरी खटकलं की हे काय चाललंय. आणि अंबादे सरळ माझ्या घरी आले आणि मला त्यांनी सांगितलं की ताई तुम्ही काही करा, तुम्ही गावी निघून जा. म्हटलं हो पण असं काय करता तुम्ही, गावी कशी काय निघून जाणार. नाही म्हणे तुम्हाला नाही माहिती, ज्या लोकांनी म्हणजे इतके खतरनाक आहेत आमचे हात पोळलेले आहेत. म्हटलं तुम्ही जिथपर्यंत मला स्पष्ट सांगणार नाही तिथपर्यंत मी म्हणजे कुठली स्टेप कशी काय घेणार. त्यांनी सांगितलं आणि मला म्हणाले की तुम्ही माझं नाव नाही ना सांगणार. म्हटलं नाही सांगणार. त्यांनी मला सांगितलं की अशी अशी परिस्थिती आहे, तुमची सुपारी देण्यात आलेली आहे. तर मी सरळ त्यावेळेच्या पोलीस कमिशनरकडे गेले ठाण्याला. भुजंगराव मोहिते पोलीस कमिशनर होते. मी त्यांना सांगितलं की मला अशी अशी गोष्ट माहिती झालेली आहे. तर पोलिसांनी त्यांचं काम केलं. इमिजिएटली त्या लोकांना पकडण्यात आलं आणि त्यांना जी शिक्षा द्यायची ती दिली. परंतु जर अंबादेंनी मला त्यावेळेस सांगितलं नसतं तर यदा कदाचित मी आज तुमच्या समोर उभी सुद्धा नसती. बिझनेस मध्ये मोठी होणं तर मोठी गोष्ट आहे, परंतु यदा कदाचित माझा मर्डर झाला असतं तुम्ही तुमच्याकडे इथे कुठे असते. नाही झुलनाट्यांच्या घरात त्यांचं आपण स्वागत करूया. प्रथम मी विधानसभेचे त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. जनता के लिए भीम जी ने चंदन बना दिया, समान कानून सभी के लिए बंधन बना दिया. भीम की क्रांति से चल के तो देखो यारो, उनकी धूल ने भी हमें चंदन बना दिया. एक किस्सा गणपत गायकवाडांच्या विषयी मी सांगणार आहे की माई आंबेडकर ज्या वेळेला एकदा आल्या होत्या आणि त्यांना नाशिकला जायचं होतं, तर गणपत शेठ अत्यंत प्रामाणिक आणि मनमिळावू माणूस. माई आंबेडकरांनी गणपत शेठला बोलले की तुम्ही माझ्याकडे राहा. त्यांनी त्यांचं सारथत्व केलं. गणपत शेठ प्रामाणिकपणे म्हणाले की माई मला कल्याणहून तिकडे येता येणार नाही दादरला. त्यांचा तो प्रामाणिकपणा पाहून माई आंबेडकरांनी देवचंद अंबादे मी आणि माई आंबेडकर होतो ते एकच शब्द बोलले की हा मुलगा फार मोठा होईल. आणि आज गणपत गायकवाड साहेब खऱ्या अर्थानं तुमचं मोठेपण या ठिकाणी व्यक्त झाले. आदरणीय गणपत शेठांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार प्रकट करावे. देशाचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब, तसेच महाराष्ट्राचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, तसेच आमचे मित्र प्रगतजी जाधव साहेब, अविनाशजी गायकवाड साहेब. खरं तर मी तुम्हाला डॅशिंग बोलणार होतो, तुम्हीच आधी मला डॅशिंग बोलले, पण आता तुम्हाला डबल डॅशिंग बोलावं लागेल. असे आमचे अविनाशजी जगदीश गायकवाड, तसंच आमच्या कल्पनाताई. खरं तर माझं त्यांचा संबंध बऱ्याच लोकांना माहिती नसेल तर ती माझी बहीण आहे आणि एका टायमाला माझं आयुष्य खराब करण्याचं ज्यांनी काम केलं होतं त्यांना दणका देऊन ताईंनी माझं आयुष्य चांगलं केलं. अशा कल्पनाताई, मन्ननजी गोगे साहेब आणि आपल्या कल्याणपूर्वचे सर्वांचे चाहते अण्णा गोकडे. अण्णाजी एवढे जवान कसे दिसतात आम्हाला अजून राज सांगत नाही कधी. खरं तर अंबादेंच्या ह्या 75व्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी ते सर्व सामान्य माणसासाठी कार्यक्रमासाठी एवढी उपस्थिती होते. या कार्यक्रमाचा टायमिंग सकाळी 11चा होता, पण 1 वाजता सुद्धा तेवढीच उपस्थिती आपल्याला दिसते. याचं कारण म्हणजे त्यांनी समाजामध्ये कुठेतरी जे चांगलं काम केलंय आणि त्या कामामुळे त्यांची एक ओळख निर्माण झाली आणि आज या ठिकाणी एवढा जण आपण जमलो. खरं तर आज शिक्षणामध्ये जाताना कोणी पण लोक येतात, ते व्यावसायिक म्हणून बिझनेस म्हणून येतात. पण जर अंबादेंनी बघितलं ज्या टायमाला कल्याणपूर्वमध्ये शिक्षणासाठी अडचणी होत्या, ज्या टायमाला शाळा टाकण्यासाठी लोक घाबरत होते आणि त्या टायमाला अंबादेंनी समाजाच्या लोकांसाठी, समाजाच्या माणसांसाठी चांगलं तर काहीतरी काम हवं आणि त्या टायमाला त्यांनी शिक्षण संस्था चालू केला आणि त्याच्यातून आपल्या समाजाला
एक चांगल्या दिशेकडे नेण्याचं काम केलं. आज आपण जर बघितलं असेल तर आता सांगितलं की माई साहेबांच्या सहवासामध्ये आज एवढ्या मोठ्या थोर पुरुषांच्या सहवासामध्ये येण्यासाठी कुठलं तरी आपल्या हातून पुण्य घडावं लागतं. अंबादेवीला मला माई साहेबांचा सहवास झाला. बऱ्याच वेळा माई साहेब यायच्या, त्या टायमाला नाशिकला इकडे तिकडे जायचं असेल त्या टायमाला अंबादेवींना सांगायचं त्या गणपतीलाच बोलव गाडी चालवायसाठी, आणि माई साहेब मला गाडी चालवायसाठी न्यायचं आणि मी त्यांच्या सोबत जायचो. असा अंबादेवीमुळे आम्हाला चांगला सहवास निर्माण झाला. आणि त्या टायमाला माई साहेबांनी सांगितलं होतं की हा मुलगा आयुष्यामध्ये कुठेतरी चांगला मोठा माणूस बनेल. आणि असे आशीर्वाद ज्या टायमाला थोर पुरुषांचे लाभतात, थोर व्यक्तिमत्वाचे आपल्याला जेव्हा आशीर्वाद भेटतात त्या टायमाला आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच चांगलं होतं. आणि आज मी या ठिकाणी कल्पना ताई बोलू द्या, अंबादेव साहेब असू द्या, माई साहेबांचा आशीर्वाद असू द्या, अशा सर्व लोकांच्या समोर मी एक चांगला व्यक्तिमत्व घेऊन उभा राहिलो. मी अविनाश गायकवाड साहेब, जगदीश गायकवाड साहेब, आपण जसं नवी मुंबईचा जो मुद्दा उचललेला आहे तसं मी राज्याच्या महामार्गासाठी एक मुद्दा उचलला होता, चैत्यभूमी ते दीक्षाभूमी असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं. आणि यासाठी मी पत्रव्यवहार सुद्धा मी केला होता. ज्या संघ आपण दिबा पाटलांसाठी आपण एक लढा उभा केला, त्या संघात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी आपल्याला एक लढा उभारण्याची गरज आहे. कारण की आपण जर बघितलं असेल तर चैत्यभूमी दादर आणि दीक्षाभूमी नागपूर या दोन्ही ठिकाणी बाबासाहेबांचा एक आस्था जमा झालेली, तिथे आस्थेचा विषय. आणि म्हणून या महामार्गासाठी मी 1 वर्षापूर्वी ह्या महामार्गाला डॉक्टर आणि या अंबादेव साहेबांना अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. जसं ताईंनी सांगितलं त्यांची 100वी सुद्धा पार व्हावी, तर 100 वर्षाच्या नंतर सुद्धा आपण त्यांचा वाढदिवस साजरा करू. आम्ही असो की नसो, कारण का हा कालच तसा आहे, कोण असेल कोण नसेल सांगता नाहीये. पण अंबादेव साहेब आपल्याला एवढ्या शुभेच्छा देतो की आपली 100वी सुद्धा वाढदिवसाची असेच याच्यापेक्षा जास्त जनता आपल्या सोबत असावी अशी मी आपल्याला शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. ही मागणी घेऊन ज्यावेळेस आपले सर्वांचे आदरणीय अण्णासाहेब रोकडे जेव्हा माझ्याकडे आले त्यावेळेस मी तत्काळ या गोष्टीला होकार दिला. कारण एक चळवळीचा माणूस, समाजात प्रस्थापित समाजात विद्रोह करणारा माणूस आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारा माणूस, अशा आदरणीय व्यक्तीचं अमृत महोत्सवी वर्ष होतं आणि तिथे जायलाच पाहिजे. आपण त्या सोहळ्याचं तो कौतुक सोहळा डोळ्यात साठवायला पाहिजे, ह्यासाठी आज मी इथे उपस्थित आहे. अंबादेव साहेबांचं कार्य खरोखर नाही, आपण कोणीही इथं बसलेलं त्या कार्यापर्यंत पोहोचू शकत नाही. परंतु कमीत कमी आपण त्यांनी जे कार्य चालवलेलं आहे त्या पावलावर पाऊल ठेवून जरी आपण पुढे चाललो तरी पण आपलं जीवन हे सक्सेस होईल, उज्ज्वल होईल. अंबादेव साहेबांच्या बद्दल जे जे नेते इथं बोलले असतील त्यांनी प्रत्येक गोष्ट सांगितली असेल. फक्त अमृत महोत्सवी वर्ष साजरा झाला त्याच्यानंतर अंबादेव साहेब कुठेतरी बाजूला राहिले असं होता कामा नये. ह्या चळवळीच्या माणसाला आपण सर्वजण कायमस्वरूपी डोक्यावर घेतलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे, त्यांच्या हाताखाली आपण काम केलं पाहिजे. एवढंच आजच्या दिवशी सांगतो. अनेक नेते आहेत, सर्वांना बोलायचं आहे, सर्वांना अंबादेव साहेबांच्या बद्दल गुणगौरव करायचं आहे, त्यांच्या कार्याचा आलेख त्याच्याबद्दल सांगत आहे. त्यामुळे आणि आधीच उशीर झाल्यामुळे मी काही जास्त वेळ घेत नाही. सर्वांना जय भीम करतो. अंबादेव साहेब, आपण फार पुढे जाल अजून, हे आशा काय हे आम्हाला माहीतच आहे. परंतु ह्या चळवळीमध्ये पुढे जाताना
कुठेतरी तुमचा हात पकडण्याची संधी आम्हाला द्यावी हीच या महोत्सवानिमित्त आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद जय महाराष्ट्र. आदरणीय देवचंदजी अंबादे साहेब यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आपण सगळेजण इथे उपस्थित आहोत. आज खास करून कल्याणमध्ये आठवले साहेब आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर पद्मश्री कल्पनाताई सरोज याही उपस्थित आहेत. या कल्याण पूर्वेचे सन्माननीय आमदार गणपतशेठ गायकवाडजी, त्याचबरोबर कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथजी भोईर, त्याचबरोबर जगदीशजी गायकवाड इथे उपस्थित आहेत. तुमचंही स्वागत कल्याणमध्ये. आमचे त्याचबरोबर आमचे सन्माननीय सगळे नगरसेवक इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक घेटे साहेब, त्यांनाही आता नुकतंच राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित त्यांना केलं. असे घेटे साहेब तरी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आणि त्याचबरोबर अण्णासाहेब रोकडे आहे. आणि त्याचबरोबर आमचे या कार्यक्रमाचे जे संयोजक आहेत, भारत सोनावणे असतील, देवळे असतील, आमचा सुमेध उमणे आहे, भीमराव डोळस, केदार आणि कासारे, या सगळ्यांचं मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की एक चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी अंबादे साहेबांच्या या अमृत महोत्सवी वर्ष इथे आयोजित केला. त्याबद्दल सगळ्या टीमचं आणि त्याचबरोबर कार्याध्यक्ष महेशजी गायकवाड, रोकडे साहेबांनी सांगितलं मला कार्याध्यक्ष त्याचं नाव घ्या. तर या सगळ्या टीमचे इथे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. एक चांगला कार्यक्रम, उत्कृष्ट कार्यक्रम आणि उत्कृष्ट माणसासाठी आपण या ठिकाणी आयोजित केला. जे आज 75वी वर्ष, 75वा महोत्सव, अमृत महोत्सव त्यांचा आपण या ठिकाणी साजरा करतो. पण मला वाटतं त्यांच्यामध्ये 75व्या कुठल्याही माणसाचा आपण जर विचार केला डोळे बंद करून की 75व्या वर्षी हा माणूस कसा दिसेल, तर आपल्याला एक बाबा खूप वयोवृद्ध अशा सगळ्या गोष्टी आपल्याच्या डोळ्याच्या समोर येतात. पण आज 75 वर्ष त्यांनी पूर्ण केले असे अंबादे साहेब. आजही त्यांच्यामध्ये जी ऊर्जा आहे ती मला वाटतं आपल्या तरुणांना पण लाजवणारी सारखी ऊर्जा आहे. आणि त्यांच्या बरोबरच अजून एक तरुण माणूस आपल्या बरोबर आहे, तो अण्णासाहेब रोकडे. यांची जी जोडी आहे, मला वाटतं गेले कित्येक वर्ष ही जोडी या कल्याण पूर्वेमध्ये गडबड झाली का? रोकडे साहेब असतील आणि त्याचबरोबर अंबादे साहेब असतील. मला वाटतं बाबासाहेबांचे विचार हे प्रत्येकापर्यंत घेऊन जाण्याचं काम गेले इतके वर्ष हे दोघं इथे करतायत. आज ज्या ठिकाणी मगाशी आमदार साहेबांनी त्यांचा उल्लेख केला की ज्या वेळेस कोणी इथे शाळा उघडायचा विचार केला नव्हता, तेव्हा नालंदा विद्यालय अशी शाळा जी आहे ती या ठिकाणी त्यांनी उभी केली. त्याचबरोबर कल्याणच्या आपल्या ऐतिहासिक भूमीमध्ये 1990 मध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन त्यांनी इथे भरवलं. आणि त्यानंतर 2002 मध्ये साहित्य संमेलनामध्ये VP सिंग आणि छत्रपती शाहू महाराज यांनाही या ठिकाणी आणण्याचं काम जे आहे ते अंबादे साहेबांनी केलंय. मला वाटतं एक मोठं काम या ठिकाणी साहित्याच्या माध्यमाने
अंबादास साहेबांनी उभं केलं, ऊर्जा, आज जी ऊर्जा आपण पाहतो, म्हणजे 75 वर्ष झालं तरी ते थकत नाही दोघं, एक नाही दोघं. मला वाटतं दोघांची ऊर्जा एकमेकांना मिळत असेल. पण आज ही कुठलंही समाजाचं कार्य असेल किंवा या कल्याणचं कार्य असेल, हे हिरिरींनी पुढे येऊन इनिशिएटिव्ह घेऊन ते काम कसं पूर्ण होईल. माणूस विचार करतो आता माझं झालं बाबा 70 वर्ष झालं, 75 वर्ष झालं, आता मी रिटायरमेंटचं आयुष्य जगतो, मला काय करायचंय. पण असं नाही. आज समाजासाठी काय काय गरजेच्या गोष्टी आहेत, त्या गरजेच्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, सगळ्या लोकांपर्यंत गेल्या पाहिजे, या उद्देशाने ते काम करतायत. आणि पुढील अंबादास साहेब असं 75 नंतर 80, 85, 100 काय मला एवढी गोष्टी आहेत. आम्हाला मार्गदर्शन हवं, आम्हाला आशीर्वाद हवा तुमचा. तर येणारे काळ आज त्यांच्याकडे सामाजिक न्याय मंत्रालय, गेल्या वर्षी म्हणजे माझ्या गेल्या टर्म मध्ये आपण त्यांच्याच मंत्रालयाच्या माध्यमाने इथे दिव्यांगांसाठी एक मोठं कॅम्प आयोजित केलं होतं. की एक खूप मोठं काम जे आहे हे या मंत्रालयाच्या माध्यमाने होत असतं, ज्याच्यामध्ये ज्या दिव्यांगांकडे लक्ष नसतं कोणाचं, अशा दिव्यांगांपर्यंत त्यांना साहित्याची गरज असते, त्यांना म्हणजे पायाची गरज असते, त्यांना हात लागतो, त्यानंतर व्हीलचेअर लागतात. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आणि चांगल्या क्वालिटीच्या हे देण्याचं काम जे आहे ते सामाजिक मंत्रालयाच्या माध्यमाने होत असतं. आणि त्याचबरोबर मोठ्या मोठ्या योजना ज्या अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोहोचल्या नाही, त्या योजनेच्या त्या मंत्रालयाच्या माध्यमाने होत असताना इतकं महत्वाचं मंत्रालय जे आहे ते आठवले साहेबांकडे मला वाटतं गेले कित्येक वर्ष आज ते मंत्रालयावरती आहेत. त्यांच्या माध्यमातून चांगली कामं फक्त महाराष्ट्रामध्येच नाही किंबहुना पूर्ण देशामध्ये होत आहे. खूप कौतुक करतो आपल्या सगळ्यांच्या वतीने, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि असंच काम असंच पुढे अंबादास साहेबांच्या माध्यमाने होत राहील, आम्हाला त्यांचं मार्गदर्शन मिळत राहील, त्यांचा आशीर्वाद आमच्या बरोबर असेल, एवढीच अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. पोलिसांचे संबंध कायम कायद्याच्या चर्चेत राहून आपण जातीय सलोखा निर्माण करून उत्कृष्ट कार्य केलं. लोकाभिमुख कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून आपण परिचित आहात. आजपर्यंत कर्तव्यदक्ष व गुणवत्तापूर्वक सेवेसाठी महाराष्ट्र राज्य पोलिसांचे संबंध कायम कायद्याच्या चर्चेत राहून आपण जातीय सलोखा निर्माण करून उत्कृष्ट कार्य केलं. लोकाभिमुख कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून आपण परिचित आहात. आजपर्यंत कर्तव्यदक्ष व गुणवत्तापूर्वक सेवेसाठी महाराष्ट्र राज्य सन्मान करण्यासाठी त्यांनी 75 वर्ष पूर्ण केलेली आहे. भारताच्या स्वातंत्र्याला सुद्धा 75 वर्ष पूर्ण झालेले आणि देशभरामध्ये अमृत महोत्सव साजरा करण्याचं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. आणि आपण ठरवलं देशात अमृत महोत्सव देशभर साजरा होतो. अंबादास जे आहे त्यांचा सुद्धा अमृत महोत्सव आज या ठिकाणी होत आहे. एवढं सांगतो की जो नहीं करते हैं किसी को झूठे वादे, जो नहीं करते हैं किसी को झूठे वादे, उनका नाम है देवचंद अंबादास. जे दिसायला आहेत अत्यंत साधे, ते दिसायला आहेत अत्यंत साधे, तेच आहे देवचंद अंबादास. मला आज फार झाला आहे हर्ष, मला आज फारच झाला आहे हर्ष, कारण देवचंद अंबादासनी पूर्ण केलेले आहेत 75 वर्ष. अंबादासनी 100 वर्ष जगावं.
अंबाजींनी 100 वर्ष जगावं, पण त्यांनी कधी कधी अण्णाकडे बघावं. अण्णांनी 100 वर्ष जगावं, अण्णांनी 100 वर्ष जगावं, पण अंगात रक्ताचा थेंब बसेपर्यंत माझ्या आपले खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये, त्याचबरोबर या भागाचे आमदार गणपत शेठ गायकवाड, दुसरे आमदार विश्वनाथ भोईर, एक आमदार आहेत बीजेपीचे, दुसरे आमदार आहेत शिवसेनेचे, आणि मी आहे आत्याचा. पुढल्या मी करीत होतो. ठीक आहे, पॉलिटिकली जर एकत्र नसलो तर एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सामील होण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. आणि त्यामुळं मी जरी देत असलो तरी सुद्धा श्रीकांत शिंदे आलेले आहे. जे माननीय उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते आहेत धंदे, त्यांचं नाव आहे श्रीकांत शिंदे. श्रीकांत शिंदे हे शिवसेनेमध्ये आले. एकनाथराव शिंदे त्यांचे वडील, त्यांचे आणि आमचे संबंध चांगले आहेत. राजकारणामध्ये संबंध चांगले ठेवावे लागतात. कधी कोण कधी एकत्र येतील सांगता येत नाही. त्यामुळे आज इथे अंबाजींच्या सत्काराच्या निमित्ताने आपण सर्वांना एकत्र केलेला आहे. अण्णासाहेब रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आणि अनेक लोकांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलेलं आहे. सकाळी 11ची वेळ असताना सुद्धा कार्यक्रम उशिरा सुरू झाला, तरी आपल्या माझा उत्साह जो आहे तो उत्साह अत्यंत चांगला उत्साह आहे. या ठिकाणी पद्मश्री कल्पनाताई सरोज उपस्थित आहेत. रिपब्लिकन पक्षाचे कोकणाचे अध्यक्ष आणि पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड इथं आलेले आहेत. प्रल्हाद जाधव जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रदीप जगताप अशा कार्यक्रमाचं चांगलं सूत्रसंचालन करतायत. आणि आजपर्यंत मला कोणीच दिला नाही शाप, आजपर्यंत मला कोणीच दिला नाही शाप, कारण चळवळ आहे. आंबेडकरी चळवळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजेश्री शाहू महाराज, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले या सर्वांच्या विचारांना घेऊन जाणारी आंबेडकरी चळवळ आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी अन्याय सहन केला, अन्यायाच्या विरुद्ध त्यांनी संघर्ष केला. कुणी माणूस असला तर त्याच्यावर अन्याय झाला की तो अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठवतो. कुठल्याही जातीचा धर्माचा माणूस असतो. दलितांवरती ज्या वेळेला अन्याय झाले त्यावेळेला बाबासाहेबांनी आवाज उठवला. स्वतः बाबासाहेबांच्या वर सुद्धा अन्याय झाले, पण बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत अभ्यास होते. बाबासाहेब आंबेडकर अत्यंत मनमिळाऊ होते. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की ज्या माणसाने माझ्या समाजावर अन्याय केलेला आहे त्या माणसाची चूक नाही, तर त्या माणसाच्या डोक्यामध्ये पिढ्यानपिढ्यापासून बसलेला तो विचार आहे, हा चूक आहे, हा दलित आहे. तर त्यामुळे अत्याचार होत आहे तर ही मेंटॅलिटी, ही भावना त्याच्या मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि एक काळ असा होता की बाबासाहेब आंबेडकर सुद्धा शाळेच्या आतमध्ये जाऊ शकत नव्हते. आज मात्र शाळेमध्ये आपल्याला कोणी अडवू शकत नाही. तर आम्हाला कोणी शाळेमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला तर त्याला अडवं केल्याशिवाय आम्ही राहत नाही. त्यामुळे अडवण्याचा विषय नाही. अलीकडे समाजामध्ये बदल होतो, दलितांवरती काय प्रमाणामध्ये अत्याचार होत आहेत त्याचं लेखन अंबाजी सातत्याने करत आलेले आहे.
अंबानींचा आणि माईसाहेब आंबेडकरांचा फार जवळचा संबंध होता. माईसाहेब आंबेडकरांचा आणि माझा संबंध अत्यंत आमची जवळीक होती. माईसाहेबांचे सगळे कार्यक्रम जे आहेत ते ठरवण्याचं काम माझ्याकडे असायचं. मला माईसाहेब विचारायचे इथं जायचं का, इथं मला बोलवलेलं अंबानींनी तिथं जायचं का, अण्णासाहेब रोकडेने बोलवलेलं तिथं जायचं का, गणपतराव गायकवाडने बोलवलेलं तिथं जायचं का, तर मी हो म्हटल्याशिवाय माई कुठे जात नव्हत्या. त्यामुळे माईसाहेबांच्या वर माईसाहेबांचा माझ्यावर फार मोठा विश्वास होता. आणि कदाचित अशी वेळ जर आलेली होती, जर माईसाहेबांनी मला जर दत्तक घेतलं असतं तर माझा आठवड्यात आंबेडकर झाला असता. आंबेडकर म्हणजे विषय नाही आहे, म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे महान व्यक्तित्व होते. बाबासाहेबांवरती अनेक लोकांनी गीतं गायलेले. आनंद शिंदे हे आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. अजून तर आमचे जवळचे मित्र आहेत, नंतर ते कुठं जातात काही सांगायचं नाही. त्यामुळं आनंद शिंदे हे अत्यंत चांगले गायक आहेत. प्रल्हाद शिंदे यांचा जो आवाज होता, सगळ्या माणसांची मन भेदवणारा असा आवाज होता. गगनाला गवसणी घालणारा त्यांचा आवाज होता. अनेक जी भावगीतं आहेत, अनेक आंबेडकरी गीत आहेत, भीमगीत आहेत, युद्धगीत आहेत, अशा पद्धतीने गीते शायरांनी गायलेली आहे. आणि मी कॅन्सरच्या काळामध्ये मी रात्रभर सगळी कव्वाली ऐकत होतो. रात्रभर मी जागत होतो. सगळ्या गायकांची माझे फार जवळचे संबंध होते. प्रल्हाद शिंदे तर मी सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये असताना ते अनेक वेळेला माझ्याकडे यायचे, खुदखुद हसायचे. त्यांचं हसणं जे होतं ते त्यांच्या मनामध्ये कधी पाप नव्हतं. प्रल्हाद शिंदे यांचं मन फार मोठं होतं. त्यांचा आवाज जसा जबरदस्त होता तसं त्यांचं जे गाणं होतं ते गाणं सगळ्या लोकांना आवडायचं. तर या सगळ्या शाहिरांची गाणी ऐकल्यामुळं मला इथपर्यंत पोहोचता आलं. मला 2 वेळेला केंद्रामध्ये मंत्रिपद मिळालं. एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येण्याची संधी मिळाली आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये शरद पवारांच्या आणि सुधाकर राव नाईक यांच्या मंत्रिमंडळामध्ये 5 वर्ष समाज कल्याण खातं, ट्रान्सपोर्ट खातं, प्रोव्हिजन प्रकरण खातं. तर मी पवारसाहेबांना सांगितलं होतं की दारूबंदीचं खातं मला देऊ नका. का देऊ नका, तर आमचे लोक दारू पिणं सोडत नाहीये. सगळे पिता खातं नाहीये, परंतु दारू बंदच होत नाही तर खात्यासाठी काय उपयोग आहे. त्यामुळे ठीक आहे, तर माझ्याकडे एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम होतं, रोजगार योजनेचं खातं होतं. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं मला सत्तेमध्ये जाण्याची संधी मिळाली. आणि बाबासाहेबांनी सांगितलंय की चळवळ केली पाहिजे अन्यायाच्या विरुद्ध. पण शेवटी या लोकशाहीमध्ये निवडणुका लढल्या पाहिजेत, निवडणुका लढून निवडून आलं पाहिजे. निवडून आल्यानंतर सत्तेमध्ये जायला पाहिजे आणि सत्तेमध्ये जाऊन गोरगरिबांचं कल्याण केलं पाहिजे, त्यांच्यासाठी योजना राबवल्या पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर नेहरूच्या मंत्रिमंडळानंतर रिपब्लिकन पक्षाला कधी संधी मिळाली नव्हती. पण पहिल्याच वेळेला नरेंद्र मोदी यांनी आपल्याला संधी दिली आणि आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळं मला तिथं जाण्याची संधी मिळाली. मी काय तिथं मंत्रिपद, मी मंत्री असलो काय नसलो काय, माझ्यासोबत लोक आहे. तुम्ही कुठे इकडे तिकडे गेला तरी आपल्या समाजामध्ये रोज इकडे तिकडे जाण्याची सवय आहे. म्हणजे त्यांना एका ठिकाणी करमत नाही, म्हणजे इकडे एका ठिकाणी ते राहत नाही आहे. कुठला तर नवीन ठिकाणा गेले तिकडे चालले, अशी एक मेंटॅलिटी. पण ठीक आहे, कोणी किती गेलं तरी मला माझ्या त्यांना शुभेच्छा आहे. त्यांनी जाऊन तिथं चांगलं काम करावं आणि जेवढं माझ्या विरुद्ध बोलताय तेवढं बोलावं, कारण माझ्या विरुद्ध बोलल्याशिवाय माझ्या नेतृत्व वाढत नाही आहे. तिकडं जाईल तिकडं मग माझं नाव घेतलं पाहिजे. त्यामुळं म्हणजे आता सगळे टीका करतात की आठवडी इकडे गेली, शिवसेनेबरोबर गेले, भाजपसोबत गेले. मला माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं की रामदासजी तुम्ही आमच्यासोबत आलं पाहिजे. शिवशक्ती बरोबर जर भीमशक्ती आली तर या महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आमच्यासोबत या. त्यानंतर मी जवळजवळ 8-9 महिने महाराष्ट्रातल्या सगळ्या साहित्यिकांबरोबर, प्राध्यापकांबरोबर, डॉक्टरांबरोबर, वकिलांबरोबर, पत्रकारांबरोबर, विचारवंतांच्या बरोबर, कार्यकर्त्यांच्या सोबत आम्ही चर्चा केली. आणि सगळे मला सांगितलं की राजकारणामध्ये अशा पद्धतीचे निर्णय घ्यायला हरकत नाही. माननीय पवार साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी होतो.
मला पवार साहेबांनी सन्मान दिला. पहिल्या वेळेला मी हॉस्टेलमध्ये राहणारा विद्यार्थी होतो. मला अचानक मंत्रिमंडळामध्ये संधी मिळाली. रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंब्यामुळे काँग्रेसला सत्तेवर येण्याची संधी मिळाली. त्या बदल्यामध्ये मला सुरुवातीच्या पहिल्या 4 मंत्र्यांमध्ये पवार साहेबांनी माझी शपथ घेतली. आणि अनेक लोकांना वाटत होतं की याला काय ते जमणार नाही आहे. पण एकदा मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सगळे लोक म्हणू लागले की याला चांगलं जमतं रे. तर जमण्याच्या आम्हाला काय राज करण्याचा अनुभव नव्हता. पण समाज कल्याण खात्याचा मंत्री असताना मला अनेक निर्णय घेण्याची संधी मिळाली. आणि आज मला सामाजिक न्याय आणि अधिकाऱ्या मंत्रालयात मी खाता आहे. अनेक लोकांना मदत करण्याची संधी मला मिळते आहे. रोज मला 300, 400, 500 लोक दिल्लीला, मुंबईला भेटतात. आणि या भेटणाऱ्या लोकांमध्ये जवळजवळ अर्धे लोक नॉन दलित असतात. आपला जो पक्ष आहे हा पक्ष आपल्याला थोडा असा वाढवायचा आहे. शिवसेना वाढली, भाजप वाढली, काँग्रेस वाढली, राष्ट्रवादी वाढली. त्या तुलनेमध्ये आम्हाला आमचे काय आमदार खासदार निवडून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यासाठी देवचंद अंबादेव सारख्या साहित्यिकाची आम्हाला आवश्यकता आहे. आपण फार मोठं लिखाण केलेलं आहे. आपल्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. आपण शाळा सुरू केलेल्या आहेत, हायस्कूल सुरू केलेलं आहे, अनेक पुस्तकं आपण लिहिलेली आहेत. आणि त्यामुळे तुमच्याबद्दल आम्हाला प्रचंड अशा पद्धतीचा आदर आहे. आणि तुमचे आणि आपले संबंध गेले अनेक वर्षांपासूनचे आहे. त्यामुळं आपण आपला या ठिकाणी अमृत महोत्सव साजरा होत असताना अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत. आणि अण्णांनी सांगितलं की मी सेवानिवृत्त होत आहे. पण आम्ही सेवानिवृत्त कुणाला करत नाही जोपर्यंत शेवटपर्यंत त्यांनी पक्षात राहिलं पाहिजे. आपण आमच्या पक्षामध्ये आजच आपण म्हणजे कुणी जर काही फोटो ते देतात. परंतु तुमच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. आणि ठीक आहे ना, ते असलं तरी आपल्याबद्दल आम्हाला आदर आहे. आपण आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. आपण आपली नोकरी सोडून अण्णांनी दलित पॅंथरच्या मुवमेंटमध्ये आपण आले. आणि ठाणे जिल्ह्यामध्ये गल्ली बोळामध्ये वस्त्यामध्ये गावागावामध्ये दलित पॅंथरच्या भारतीय दलित पॅंथरच्या संघटना राहिल्या. एवढी प्रचंड अशा पद्धतीची ही ताकद आमच्या पाठीमागे उभी राहिली. या तरुणांना काही सत्तेचा वाटा मिळाला नाही पण ते माझ्यासोबत राहिली. तू मागे बढो हम तुम्हारे साथ. मी सांगितलं की तू मेरी पीछे रहो मैं आगे जाई रहा. अशा पद्धतीने ठीक आहे. तर एवढी ताकद आहे आमची. माणसं ते निवडून येत नाही. म्हणजे आम्हाला आपले लोक निवडून आणण्याची सवय नाही आहे. आम्हाला दुसऱ्या म्हणजे आपले लोक निवडून आपल्या ताकदीवर निवडून येत नाहीत. आपल्याला निवडून आणायचं असेल तर सगळ्या बहुजन समाजाला सगळ्या लोकांना एकत्र आणलं पाहिजे. आणि फक्त मतं खाण्याचं राजकारण करण्यापेक्षा निवडून येण्याचं राजकारण करणं आवश्यक आहे. आणि मी माझ्या कार्यकर्त्यांना उदाहरण देतो की माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आपली शिवसेना सुरू केल्यानंतर मुंबईमध्ये शिवसेना होती. नंतर ती खेड्यापाड्यामध्ये पण पोहोचली. आणि आता त्यांचे आमदार जे आहेत ते 7-7, 8 निवडून आलेले. 80 पासून 85 पासून प्रत्येक निवडणुकीमध्ये अनेक आमदार निवडून आले. आता त्यांचे 18 खासदार आहेत. त्यांचे 18 खासदार आहेत. बीजेपीचे 24 खासदार आहेत. आपले खासदार असले पाहिजे, आपले आमदार असले पाहिजे. आणि आपण अशा पद्धतीनं आम्हाला अंबादेवींचं सहकार्य यासाठी हवं आहे. आमचा पक्ष पॉलिटिकल उभा करण्यासाठी सोशल मुवमेंट आहे. जाईल तिथं गर्दी असते, फोटो काढतात, सगळे दाखवतात. आठवले साहेबांचे आमचे संबंध चांगले आहेत. आणि माझे फोटो दाखवून चांगली कामं करा. भानगडी करण्यात काम करू नका. म्हणजे फोटो दाखवून तर या पद्धतीनं ठीक आहे. तर आपण सगळे आहात. आणि आज इथे अंबादेवीच्या सत्काराच्या निमित्तानं अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण सगळे आलेलो आहोत. तर मी सगळ्यांनी नावं घेत नाही. आपले भारत सोनवणे या त्याचे संयोजक आहेत. अनेक आपले कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले रणदेव या ठिकाणी आलेले आहेत. बाकीचे इतरही आपले कार्यकर्ते उपस्थित आहेत. महेश गायकवाड आहे, प्रकाश जाधव आणि सगळेच कार्यकर्ते आहेत. सगळे कार्यकर्ते झालेले आहेत. कोण कीर्तन रोकडे एकीकडे नाव सांगत होतं. आणि आपले जनाब आपले कल्याण घेतेजी त्यांना राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे. तर त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे. त्यांच्यासारखे जे पोलीस ऑफिसर आहेत त्या पोलीस ऑफिसरनी मला फार मोठं सहकार्य केलेलं आहे. पूर्वीच्या पॅंथरच्या काळामध्ये रोज मारामारी करण्याचं काम आपलं असायचं. आणि काय लोकांना सोडवण्यासाठी मी पोलीस जायचो.
काय लोकांना पकडा म्हणून पोलीस म्हणजे अनेक वेळेला हेच कामाला असायचं. रोज मारामारी असायच्या. कल्याणमध्ये मारामारी झाली, इकडे मारामारी झाली, अलीकडे सगळं बंद आहे. ठीक आहे, तर पोलिसांचे आणि माझे संबंध अत्यंत चांगले राहिलेले आहेत आणि सगळे पोलीस कमिशनर मुंबईचे, सगळे महाराष्ट्राचे DGP सगळे पोलीस मला ओळखतात. कारण माझी ओळख ठेवायला लागते त्यांना. माझी ओळख ठेवली नाही तर मग आमचे लोक भांगडी करतात. त्यामुळं पोलिसांचे आणि माझे संबंध अत्यंत चांगले आहेत आणि पोलिसांना आमचं पूर्ण सहकार्य आहे. पोलीस डिपार्टमेंट अत्यंत त्यागी वृत्तीनं काम करत असते. काही लोक आरोप प्रत्यारोप करत असतात, परंतु पोलिसांच्या बरोबर माझे संबंध अत्यंत चांगले राहिलेले आहेत. आजही माझे चांगले आहेत आणि देशभरामधल्या पोलिसांच्या बरोबर माझे संबंध अत्यंत चांगले आहेत. 12-12 तास ड्युटी, 18 तास ड्युटी, 20 तास ड्युटी आणि वेळेला कोणी नेते येणार असतील तर त्यांना करायला त्याची परिस्थिती आहे. त्यांच्याबद्दल आपण आदर ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आणि सगळ्यांनी मिळून आपल्याला सगळ्या ठिकाणी शांतता ठेवायची आहे. कुठे आपल्याला अशा पद्धतीच्या भानगडी होऊ देता कामा नये. सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे आणि आपला विकास जो आहे, सबका साथ सबका विकास, हे आमच्या नरेंद्र मोदींचं ब्रीद वाक्य आहे आणि त्याप्रमाणे सगळ्यांचा विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळावा आणि माननीय देवचंद अंबाते यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि आता त्यांचा केक कापायचा आहे, त्यांचा सत्कार करायचा, आपण कोणी उठू नये आणि फोटोग्राफर आहे त्यांनी उठावं आणि अंबाते यांचा सत्कार होईल. त्यानंतर ते आपले विचार मांडणार आहे. तर सर्वांनी शांतता ठेवायची आहे. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. 2016 साली अमेरिकेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जी 125वी जयंती करण्यात आली होती, त्या जयंतीच्या सरोज यांच्या हस्ते तो पुरस्कार प्रदान करण्यात होता. इथं आठवले साहेबांना विनंती करतो की त्यांनी जे अमेरिकेमध्ये घोषित झालेला पुरस्कार हे प्रमाणपत्र दिलं आपण त्यांना द्यावे. संपादक मंडळाच्या वतीनं प्रसिद्ध केलेलं देवचंद अंबाते त्यांच्यासाठी जी मानपत्र आलेली या ठिकाणी त्यांना देण्यात मित्रांना विनंती प्लीज. आपण भाषणात असं म्हणालात की राजकारणात सगळी कोणी एकत्र येऊ शकतं, तर अशी स्थिती आहे का महाराष्ट्रात? महाराष्ट्रामध्ये आता असं आहे की ज्याप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर शिवसेना कधी जाईल अशी परिस्थिती नव्हती. परंतु या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर शिवसेना आलेली आहे. शिवसेनेसोबत काँग्रेस राष्ट्रवादी आलेली आहे. त्या ठिकाणी महाविकास आघाडी सत्ता स्थापन केलेली आहे. पण गेली अनेक वर्ष 30-35 वर्ष शिवसेना BJP एकत्र राहिलेली आहे आणि त्यामुळे अजून वेळ केलेली नाही आहे. मला असं वाटतं की माननीय उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचा बऱ्याच विचार करून भाजप आणि शिवसेना RPI अशा पद्धतीची जी महायुती आहे त्या महायुतीचं सरकार अजून महाराष्ट्रामध्ये येऊ शकतं आहे. 2.5 वर्षाचा जो फॉर्म्युला होता त्या फॉर्म्युल्यावरती सुद्धा चर्चा होऊ शकते किंवा एकत्र बसून आणि काय मार्ग काढता येतो का त्याची चर्चा होऊ शकते. आणि काल जेवढ्याला पत्रकारांना नारायण राणे यांना विचारलं जर उद्या भाजप आणि शिवसेना एकत्र आले तर आपलं काय म्हणणं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की जो मला श्रेष्ठी आदेश देतील तो मला मान्य राहील. त्यामुळं हा जो माननीय नारायण राणे आणि शिवसेनेमधला माननीय उद्धव ठाकरे यांच्यामधला जो वाद आहे वाद मिटला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे वाद चालणार नाही. आपल्याला महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. केंद्राकडून आणि राज्याकडून जो पैसा मिळेल त्याच्यातून हा वाद कुठेतरी मिटला पाहिजे असं मला वाटतं. आणि नारायण राणे आणि आपल्या सत्तेचा करून नारायण राणे यांच्या वक्तव्यावर अशा पद्धतीने जी काय पोलिसांनी कारवाई केलेली आहे
हा त्यांच्यावर नाही आहे. त्यांच्या केंद्रीय मंत्र्याला तर ते शाब्दिक बोलले म्हणून त्यांच्यावर अशा पद्धतीची कारवाई करणं योग्य नाही आहे. अनेक वेळेला शिवसेनेकडून असं बोललं जातं आणि नारायण राणेंची भाषा ही शिवसेनेची भाषा होती. ती शिवसेनेमध्ये त्यांचं आयुष्य गेलेलं आहे. अलीकडे ते विजयी झालेले आहे. त्यामुळं मला असं वाटतं की त्यांच्या एवढ्या वक्तव्यावर एवढं सिरियसली शिवसेने घेण्याची आवश्यकता नव्हती. तो आता दोघांकडून मला असं वाटतं की एकमेकावर आरोप करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाकडं माननीय मुख्यमंत्र्यांनी लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी त्यांनी काम करावं हा आवाज भेटला पाहिजे असं मला मत आहे. आपण जर बघितलं तर मनसे प्रमुख आहेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर आरोप केला की जातीपातीच्या राजकारणाला राष्ट्रवादीने खत घातलं. याबद्दल आपलं मत काय? माझं मत असं आहे की महाराष्ट्रामध्ये अजूनही दलितांवरती आदिवासींवर अत्याचार होतात खेड्यापाड्यामध्ये. एकतर काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनेक वर्ष सत्तेत राहिलेला आहे. त्यामुळं गावागावामधला जो वाद आहे तो वाद त्यांनी मिटवायला हवा होता. गावागावामधल्या दलितांना संरक्षण देण्याची जबाबदारी त्यांची होती. परंतु त्यांनी जरी फक्त दलितांची मायनॉरिटीची भूमिका मांडलेली असली तरी गेल्या एवढ्या वर्षामध्ये 70 वर्षामध्ये सत्तेमध्ये असून सुद्धा काँग्रेस पक्षाला जातीवाद कमी करता आला नाही. महात्मा गांधींनी तर जातीवाद संपवा असं सांगितलं होतं. ज्या महात्मा गांधींच्या नावावर हा पक्ष चालतो आहे तर त्या पक्षाला दलितांना न्याय देता आला नाही. आणि मध्यंतरी राज ठाकरेंनी जी भूमिका मांडली की त्या पुण्याच्या परिसरामध्ये आजूबाजूला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायती आहे. त्यामुळं त्या भागामध्ये जर त्याचा अन्याय झाला तर तो कदाचित राष्ट्रवादीच्या लोकांकडून तो होतो आहे. याचा अर्थ माननीय शरद पवार किंवा अजितदादा पवार हे त्यांना सांगता येत नाही आहे. परंतु लोकल लेवलला मात्र अशा पद्धतीनं राष्ट्रवादीशी संबंधित असणाऱ्या लोकांकडून अत्याचार झाल्याच्या माहिती त्यांना मिळाली असेल. त्यामुळे त्याने अशा पद्धतीचा आरोप. लसीकरणाचं निवेदन निघालं त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप 12 जणांनी केला. लसीकरण जे आहे ते मुक्त लसीकरण अशा पद्धतीची भूमिका माननीय नरेंद्र मोदींनी घेतलेली आहे. सगळ्या राज्यांना फ्री मिळते लसीकरण देण्याच्या संबंधाचा निर्णय झालेला आहे आणि प्रधानमंत्र्यांनी जाणून केलेला आहे. त्यामुळे त्याच्यावर राज्य सरकार टक्केवारी माता होत असेल फ्री जर भारत सरकार वॅक्सिन देत आहे तर जर अशा पद्धतीने पैसे घेऊन तुम्ही वॅक्सिन देत असतील तर त्यांच्यावर काही कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे. सर शेवटचा प्रश्न की स्थानिक पातळीवर आता मनसे आणि भाजपची होण्याची शक्यता असं म्हटलं जाते पालिकाच्या निवडणुकीत. आपलं काय मत आहे? मनसे आणि भाजपची युती होण्याची चर्चा आहे. काय मत? मला वाटतं की मनसे आणि भाजपची युती होणं अशक्य आहे. कारण भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय पक्ष आहे आणि माननीय RPIची काय भूमिका असणार? मनसे आहे. मनसेची भूमिका जी आहे ती फक्त मराठी अशा पद्धतीची आणि मायनॉरिटी आहे दलित आहे तो मोठ्या संख्येने बीजेपीसोबत आहे. या वेळेला मुंबईची जी महानगरपालिका आहे मुंबईची महानगरपालिका BJP आणि RP आहे म्हणून आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी मनसेची अजिबात आवश्यकता नाही. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीबाबत मला सांगू द्या ना. या ठिकाणी देवचंद अंबादे हे आपलं मनोगत व्यक्त करतायत. सर्वांना देवचंद अंबादेचे दोन विचार. कोणीही जाऊ नये कोणीही जाऊ नये नाश्ता केल्याशिवाय कोणीही जाऊ नये. आज जो माझा 75वा वाढदिवस आपण मोठ्या प्रमाणात केलेला आहे त्याचं मी जीवनभर माझ्या लक्षात राहील. मी सगळ्यांना विनंती करतो मी जे कार्य केले ते तुमच्या मदतीनेच केलेले आहे. तुमच्या सहकार्यानेच कार्य केलेले आहे. मी स्वतः कोणतेही कार्य केलेलं नाही. तरी मी पुन्हा माझ्या भाषण पूर्ण करतो. पण आपण कुणीही नाश्ता आठवले साहेबांनी मदत केली आहे. माझ्या घरी प्रत्येक आपले जे राजकीय पुढारी आहेत ते आले आहेत. साहित्यिक आलेले आहेत जी मी शाळा काढलेली आहे त्यावेळेस खरोखरच आपल्या कल्याणपुरीला शाळा नव्हती तेव्हा मला वाटलं आणि माई साहेबांच्या आशीर्वादामुळे माई साहेबांच्या सहकार्यामुळे मी जी काही छोटी मोठी शाळा काढलेली आहे ती आजही शाळा आहे. आमच्या शाळेमध्ये कोणत्याही प्रकारचं अनुदान म्हणजे न मिळत असताना सुद्धा आम्ही डोनेशन न घेता फी न घेता आज आमची शाळा कार्यरत आहे. आमचे शाळेतील शिक्षक त्या शाळा चालवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. भविष्यामध्ये अजून माझे काही प्लॅन आहे. मी माईसाहेबांच्या नावाने मला एक वृद्धाश्रम काढण्याची माझी शेवटची इच्छा आहे. एवढं बोलून 2 शब्द बोलतो.
धन्यवाद रविचंद्र अंबानीजी. या ठिकाणी आपण आपलं मनोगत व्यक्त केलं. मी पुन्हा एकदा आपण सर्वांचं धन्यवाद करतो, अभिनंदन करतो.